नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे शेवटचा टॉपिक रिगार्डिंग फ्रॅक्शन्स, ज्याचं नाव आहे डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. ओके. आता बघा, डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स स्टार्ट करायच्या अगोदर काही गोष्टी क्लिअर करायच्या ह्या ठिकाणी, की जसं मी तुम्हाला पहिलेही म्हटलं होतं की डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्ससाठी आपल्याला दोन गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहे. पहिली म्हणजे ह्या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन है ना, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन आणि रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तर आता इथे बघा, मी काही इथे पॉईंट लिहून काढलेले आहे नोटमध्ये रिगार्डिंग डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. ओके. पहिला पॉईंट काय म्हटलं मी ह्या ठिकाणी, टेक रेसिप्रोकल ऑफ डिवायझर. अँड सेकंड पॉईंट काय दिलं ह्या ठिकाणी, मल्टिप्लाय बोथ फ्रॅक्शन्स. आता याचं मिनिंग काय बघा. याचं मिनिंग समजायच्या अगोदर आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ, जेणेकरून तुम्हाला हा पॉईंट क्लिअर होऊन जाईल. समजा आता माझ्याकडे इथे नाही का दोन फ्रॅक्शन्स आहे, A/B आणि C/D असे दोन माझ्याकडे फ्रॅक्शन्स आहे. ह्या दोन फ्रॅक्शनला आता काय करायचं, मला डिवाईड करायचं आहे. ठीक आहे. आता डिवाईड करायचं आहे, तर कोणता डिवायझर आणि कोणता डिव्हिडंड हे फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, जेव्हा नाही का आपण डिव्हिजन करतो, समजा मी इथे 6/2 असं मला करायचं आहे, तर आपण याला डिव्हिजन सिम्बॉलमध्ये आपण लिहून काढतो कशाला, 6ला, आणि 2 कुठे असतो, हा बाहेर असतो. हा 6 जो आहे, ह्या 6ला आपण म्हणतो डिव्हिडंड, आणि हा जो 2 आहे याला म्हणतो आपण डिवायझर. ठीक आहे. जेव्हा आपण यांना डिवाईड करू, तर 2 3 जा काय भेटणार, 6, रिमाइंडर काय येईल, 0. म्हणजे हा जो तुमचा 0 आहे हा झाला रिमाइंडर. ठीक आहे. आता बघा, जो डिवाईड होतो आणि जो डिवाईड करतो, डिवाईड होणाऱ्याला म्हटलं जाते डिव्हिडंड, डिवाईड करणाऱ्याला म्हटलं जाते डिवायझर. म्हणजे आपल्याकडे बघा, मी तुम्हाला इथे A/B आणि C/D हे जे दोन फ्रॅक्शन म्हटले, याच्यामध्ये हा जो फ्रॅक्शन जो आहे A/B हा आहे आपला डिव्हिडंड. ठीक आहे. आणि जो C/D आहे हा आहे आपला डिवायझर. ठीक आहे. आता बघा, इथे मी तुम्हाला पॉईंट काय म्हटलेला आहे, पॉईंट काय म्हटलं मी तुम्हाला, पॉईंट नंबर 1 काय म्हटलं इथे, टेक रेसिप्रोकल ऑफ डिवायझर. रेसिप्रोकल, रेसिप्रोकल कोणाचा, डिवायझरचा. डिवायझर कोण आहे आपल्याकडे, C/D. म्हणजे आपल्याकडे जो डिव्हिडंड जो आहे, ह्या डिव्हिडंडला आपण बिलकुल चेंज करणार नाही. याचा आपण जेव्हा डिवायझरचा आपण जेव्हा घेऊ रेसिप्रोकल, तर रेसिप्रोकलला अजून एक नाव काय आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स, है ना. हे आपण पहिले पण पॉईंट हा डिस्कस केला होता. ठीक आहे. तर मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे याच्यात साईन कोणतं येईल, मल्टिप्लिकेशन, आणि इन्व्हर्स म्हणजे ह्या C/D जो आहे याचा घ्यायचा आपला रेसिप्रोकल. तर याचं काय होऊन जाईल, रेसिप्रोकल D/C. ठीक आहे. एवढं काढल्यानंतर आपल्याला त्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय करायचा आहे. मल्टिप्लिकेशनचा रूल काय आपला, प्रोडक्ट ऑफ न्यूमरेटर आणि प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे A/B/B/C. ओके. हा एक यातला छोटासा एक कन्सेप्ट आणि सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट होता डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्सच्या रिगार्डिंग. आता डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स करायचं कसं, आपण याच्यावर काही क्वेश्चन्स बघू, म्हणजे तुम्हाला ती आयडिया क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आणि तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला. ठीक आहे. आता मी हे वारंवार सांगणार तर नाही तुम्हाला, कारण की मला पण एक लक्षात राहत नाही. तुम्ही हे स्क्रीनशॉट घेत चला आणि नोट डाऊन करून घेत जा. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट जो आपल्याला बघायचा त्याच्यामध्ये की डिव्हिजन कसं करायचं. म्हणजे सपोज आता माझ्याकडे मी एक लाईक फ्रॅक्शनपासून मी स्टार्ट करतो. ठीक आहे. जसं आपण मल्टिप्लिकेशनमध्ये केलं होतं. समजा इथे मी घेतलं ह्या ठिकाणी 7/8 डिवायडेड बाय 1/5. ठीक आहे. तर माझ्याकडे हे दोन फ्रॅक्शन्स आहे. याच्यामध्ये 7/8ला आपण काय म्हणणार, डिव्हिडंड. आपण पहिलेच काय म्हणत होतो ह्या ठिकाणी, की आपला जो डिव्हिडंड जो आहे, डिव्हिडंड आपण ॲज इट इज तसंच ठेवतो, है ना. डिव्हिडंडला आपण ॲज इट इज तसंच ठेवू याच्यामध्ये, म्हणजे 7/8ला आपण काहीच चेंज नाही करणार याच्यामध्ये, है ना. नंतर इथे मग काय होऊन जाईल, की आपल्याकडे जो डिवायझर जो आहे याचा घेऊ आपण रेसिप्रोकल, म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सचा मिनिंग काय असतो या ठिकाणी, की मल्टिप्लाय साईन आणि मल्टिप्लाय साईन घेतल्यानंतर
ह्या 1/5चा काय घेणार आपण ह्या ठिकाणी रेसिप्रोकल, ज्याला आपण म्हणतो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स, म्हणजे 5/1. हे घेतल्याच्या नंतर आपल्याला करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, दोन्ही पण फ्रॅक्शन्सच्या. म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 5/8 मल्टिप्लाय बाय 1. 7 5 जा 35 आणि 8 1 जा 8. ठीक आहे, हे झालं आपलं आन्सर झालं. आता बघा दोन्ही पण नंबर जे आहे हे रिड्युसिबल नाही आहे, कारण की 35 ऑड नंबर आहे, 8 हा इवन नंबर आहे. दोघांचा जर आपण HCF काढला तर तुम्हाला HCF काय भेटणार आहे, दोघांचा 1 भेटणार आहे, म्हणजे हे रिड्युसिबल नाही आहे. म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, आता हे होतं अनलाईक फ्रॅक्शन होता हा. ठीक आहे, आता समजा मी एक लाईक फ्रॅक्शनचा एक्झाम्पल घेतो. सपोज इथे मी घेतला 2/9 डिवायडेड बाय 3/9. ठीक आहे, आता बघा हे दोन्ही पण फ्रॅक्शन्स काय आपल्याकडे लाईक आहे. लाईक असो किंवा अनलाईक असो, कोणत्याही केसमध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो आपला डिवायझर जो आहे हा ॲज इट इज तसाच ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि डिव्हिडंड जो आहे तो आपला ॲज इट इज तसाच ठेवायचा आहे. डिवायझरचा फाइंड करायचा आपल्याला ह्या ठिकाणी काय, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स, म्हणजे 3/9चं काय होऊन जाईल, 9/3 असा होऊन जाईल मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. ठीक आहे, हे काढल्याच्या नंतर आता इथे बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटरची टर्म ही कॅन्सल होते, 9 हा कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला आन्सर काय भेटणार ह्या ठिकाणी 2/3. आता 2/3 जो आहे, 2 हा इवन नंबर आहे, 3 हा ऑड नंबर आहे किंवा प्राईम नंबर आहे. आणि दोन्ही पण तसे पाहिलं तर दोन्ही पण नंबर एक प्राईम नंबर आहे, 2 आणि 3. आणि प्राईम नंबर्सचा जो HCF आहे तो नेहमी 1 असतो, म्हणजे याला आपण रिड्यूस करू शकत नाही. हे जरा आपलं फायनल आन्सर. ओके, तर हा एक टॉपिक होता आपला डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्सच्या बद्दल, ज्यात आपण 2 एक्झाम्पल घेतले. एक घेतला आपण लाईकचा, दुसरा घेतला ह्या ठिकाणी अनलाईकचा. ठीक आहे, आता लाईक अनलाईक कसंही असेल कंडिशन, तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट आपला जो फ्रॅक्शन जो आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे. फक्त सेकंड फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल घेताना तुम्हाला डिवाईडला चेंज करायचं आहे मल्टिप्लिकेटिव्ह, का मल्टिप्लिकेशनमध्ये, कारण की मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणतो आपण रेसिप्रोकलला, है ना. आणि मग त्याला रिड्यूस होत असेल तर रिड्यूस करायचं, नाही तर मग काही करायची गरज नाही आहे. जसं की हा एक आपला एक इंट्रोडक्शनचा पार्ट होता. तुम्हाला हे 2 पॉईंट्स मी सांगितले एक एक्झाम्पल घेऊन, है ना. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल. आणि जर समजलेला असेल तर तुम्ही प्लीज याची प्रॅक्टिस करा. काही अडचण असेल तर विचारा. कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही तुमचे डाऊट्स विचारा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आजसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊ एक नवीन टॉपिक. ओके, थँक्यू.